जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप आनंदाची बातमी सांगावीशी वाटत आहे। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य म्हणजेच DMER जो विभाग आहे, या विभागामध्ये लवकरच पदभरती निघू शकते, निघणार आहे आणि त्यासाठीच ही खूप महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे। ती खूप इम्पॉर्टंट आहे, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। कशा पद्धतीने पदभरती येऊ शकते याचा अंदाज आपण या माहितीवरून घेऊ शकतो, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। 10 मार्च 2025 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी ही जी नोटीस आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढील पदभरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची माहिती आहे यामध्ये, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, बरेच मुद्दे जे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं असणार आहे। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये म्हणजेच मुळात आपला जो DMER विभाग आहे, या विभागामध्ये जे काही वैद्यकीय दंत असतील, आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील आणि महाविद्यालय आणि त्याला संलग्न रुग्णालय म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, यामध्ये पदभरती जी आहे ही DMER या विभागाकडून केली जात असते। याविषयी बरेचसे व्हिडिओ आहेत आणि यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस येतात याबद्दल सुद्धा आपण एक लवकरच व्हिडिओ घेऊ। तर बघा, या विभागांमध्ये हे जे काही वैद्यकीय डेंटल कॉलेज असतील, त्याच्यानंतर आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील किंवा GMC असतील, या सगळ्यांमध्ये अतांत्रिक आणि तांत्रिक, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल चे जे काही सरळ सेवेतून भरायचे जे काही पदं आहेत, त्या पदांसाठी 2023 मध्ये एक पदभरती घेण्यात आलेली होती। त्यामध्ये बरेचसे पदं जे आहेत ते भरण्यात आलेली आहेत। खालील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील जे काही नियमित समिती आहे, निवड समिती आहे, त्यांनी दिलेल्या निवड सूचीला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याचमुळं जे काही खाली दिलेले पदं आहेत, जवळपास 17 वेगवेगळे पदं, या पदांना जे काही आहे ते आता त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे। यानंतर कशाही पद्धतीच्या कोणत्याही वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या लागणार नाहीयेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, सगळ्यात महत्त्वाचं कोणते कोणते पदं आहेत, जवळपास बऱ्याच पदांवरती पदभरती जी आहे ती करण्यात आलेली होती। या आधीची सुद्धा एक PDF आहे, ती PDF सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। याआधी त्या पदांची जी पदभरती आहे, वेटिंग लिस्ट जी आहे त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि वेटिंग लिस्ट लावायला जे सुरुवात आहे ती बंद केलेली होती। जवळपास 28 तारखेला एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून त्याविषयी ही माहिती देण्यात आलेली होती। तर आपण आधी पाहू कोणते कोणते ते जे पदं आहेत, ज्या पदांची वेटिंग लिस्ट जी आहे ती त्यांनी लावणं बंद केलेली होती आणि आज कोणते कोणते बंद केलेले आहेत। तर बघा, सहाय्यक ग्रंथपाल असेल, वाहन चालक असेल, लघु टंकलेखक असेल, भौतिक उपचार तज्ज्ञ असतील, व्यवसाय उपचार तज्ज्ञ असतील, अंधार खोली सहाय्यक असेल, ब्लॅक रूम टेक्निशियन, त्यानंतर बघा जनरल ऑपरेटर असेल, काताडीनी जोडाडी असेल, डॉक्युमेंट लिस्ट असतील, क्षक किरण एक्सरे टेक्निशियन असेल, औषध निर्माता फार्मसिस्टचं पद असेल, शिंपी असतील आणि खूप सगळ्यांची महत्त्वाचे जे पदं आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यक, यांचे सुद्धा जे वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्ट यापुढे लागणार नाही आहेत। शेवटी जे लागलेले आहेत त्या फायनल असणार आहेत। सुतार, कलाकारणी, छायाचित्रकानी, मोल्डन रूम तंत्रज्ञ जे आहेत यांच्या वेटिंग लिस्ट जे आहे त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळं लावणं आता बंद केलेलं आहे आणि यानंतर कशाही पद्धतीच्या जे वेटिंग लिस्ट आहेत या लागणार नाही आहेत, जवळपास या 17 संवर्गातील पदांसाठी। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 27 जानेवारी 2025 रोजी सुद्धा अशीच एक जी माहिती आहे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। 1 वर्ष पूर्ण झालेल्या निवड सूची जी आहे त्यांना पूर्णविराम देण्यात आलेला होता, जवळपास 18 आणि 2 20 संवर्गातील पदांसाठी आणि आज जवळपास 17 संवर्गातील म्हणजेच जे काही 37 संवर्ग, जवळपास माझ्या मते 38 वेगवेगळ्या संवर्गातील जे पदं आहेत ते भरून घेण्यात आले होते आणि त्यापैकी 37 जे पदं आहेत, एक पद स्टाफ नर्सचं जे पद आहे ते पद वगळून जवळपास सगळ्या पदांच्या जे वेटिंग लिस्ट आहेत त्या लागणं थांबवण्यात आलेल्या आहेत। स्टाफ नर्स जे पद आहे, अधिपरिचारिका, या पदांचे सुद्धा एक निवेदन जे आहे ते निवेदन DMER विभागाला आणि DMER विभागाने महाराष्ट्र शासनाला दिलं होतं की जे काही नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये स्टाफ नर्स या पदांची खूप जास्त वॅकेन्सीज आता वॅकेंट आहेत आणि त्यामुळं जे काही 2023 रोजी पदभरती झाली होती
याच पदभरतीतून जे वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्याद्वारेच ही जी पदभरती आहेत किंवा जे पदं आहेत हे पदं भरून घेण्यात यावेत, अशा पद्धतीचं जे काही निवेदन आहे ते निवेदन देण्यात आलं होतं आणि त्याचा अद्याप त्यांनी काहीच रिझल्ट दिलेला नाही आहे. त्यामुळं कदाचित यांच्या जे वेटिंग लिस्ट आहेत त्या आत्ता अद्याप पूर्ण करण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यांना सोडून बाकी सगळे जे पदं आहेत यांच्या आज जवळपास 17 संवर्गातील आणि याआधी जवळपास बघा 18 संवर्गातील जे पदं आहेत यांच्या वेटिंग लिस्ट पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये दूरध्वनी चालक असतील, लोहार असतील, श्रवणमापक तंत्रज्ञ, गृहनिर्वस्तपाल, महिला अधीक्षिका असतील, सांख्यिकी सहाय्यक, सहाय्यक दंततंत्रज्ञ, त्यानंतर किरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, शिक्षक सहाय्यक, शारीरिक शिक्षण निर्देशक, स्वच्छता निरीक्षक, ग्रंथपाल, आहारतज्ञ, दंततंत्रज्ञ, दंत आरोग्य, डायलिसिस टेक्निशियन आणि ग्रंथपाल सहाय्यक हे जे काही तांत्रिक संवर्गातील पदं आहेत या पदांना पूर्णविराम देण्यात आला होता वेटिंग लिस्टला. आणि अतांत्रिक नॉन टेक्निकलमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद आहेत या पदांना पूर्णविराम देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर जवळपास आज हे प्रसिद्धीपत्रक आहे जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये पण जवळपास बघा 17 वेगवेगळ्या संवर्गातील जे पदं आहेत यांना पूर्णविराम देण्यात आलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहाय्यक असतील या पदांना सुद्धा पूर्णविराम देण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही एक खूप चांगली बातमी असणार आहे. बघा, मी तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, अभ्यास करत राहा. DHS म्हणजेच DHSमध्ये सध्या पदं खूप कमी आहेत, त्यामुळं चान्सेस खूप कमी वाटत होते. पण जे काही नवीन कॉलेजेस आहेत, स्त्री रुग्णालय असतील किंवा श्रेणीवर्धित झालेले हॉस्पिटल्स असतील, यामध्ये जवळपास 2070 पदांसाठीचा एक जो GR आहे हा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यापैकी फक्त 700 जे पदं आहेत हे परमनंट आणि जवळपास 1200+ पदं जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरले जाणार आहेत. याबद्दल आपण विद्यार्थी मित्रांनो आत्ता जर आवाज उठवला तर काहीतरी होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही तुमचे जे काही आमदार असतील किंवा जे काही वरिष्ठ नेते असतील, विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा आरोग्यमंत्री असतील, यांना होईल तेवढ्या पद्धतीनं निवेदन देण्याचा प्रयत्न करा परमनंट पदभरतीसाठी. DHS नंतर बघा DMER बद्दल जर बोलायचं म्हणलं तर DMER मध्ये नवीन मेडिकल कॉलेजेस खूप सारे झालेले आहेत. त्यामध्ये सुद्धा कंत्राटी स्वरूपामध्ये गट ड आणि गट क चे खूप सारे जे पदं आहेत हे पदं भरून घेतले गेलेले आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता जवळपास जे काही मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल असेल किंवा त्यानंतर बघा बरेच विद्यार्थी आता DMER मध्ये असिस्टंट पदांसाठी निवड झाली होती आणि त्यांना DHSमध्ये तेच जे विद्यार्थी आहेत ते टेक्निशियन म्हणून लागलेत, त्यामुळं त्यांनी जॉईन केलेले नाही आहेत. असे याच कारणामुळं जवळपास DMER आणि DHS या दोन्हीमध्ये जे काही पदभरती निघाली होती मोठ्या पद्धतीनं यामध्ये सुद्धा पूर्ण पदं भरून घेतले गेलेले नाही आहेत. आणि मार्चपर्यंत जे काही कार्यकाळ आहे, जवळपास आता आर्थिक वर्ष एंडिंगचा हा पिरियड आहे, यामध्ये हे पिरियड झाल्याच्या नंतर बघा 2023मध्ये पदभरत्या आल्या होत्या. जवळपास आता सगळ्याच पदभरतीला DMER DHSला 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. आणि त्यानंतर आता जसं काही एप्रिल जो महिना आहे, मार्च एंडनंतर जे काही बाकीचा कामाचा तणाव कमी झाल्याच्या नंतर एप्रिल जो महिना आहे, एप्रिल महिन्याच्या 3-4 वीक नंतर मे-जूनपर्यंत कधीही पदभरती निघू शकते DMER आणि DHSची. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, प्रॉपरली अभ्यासाला लागा. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे पदं जे आहेत ते कंत्राटी स्वरूपात घेतले गेलेले आहेत. खूप मोजकेच जे पदं आहेत ते परमनंट आहेत. यावेळेस खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहे, कट ऑफ खूप जास्त जाऊ शकतो. त्यामुळं तुमचा अभ्यासावर फोकस असणं गरजेचं आहे. अभ्यास करा आणि तुम्ही नक्की पोस्ट काढा अशी माझी इच्छा आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या नवीन पदभरतीविषयी माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.